प्रकरण दुसरे, ॲग्रीकल्चर हे जे टॉपिक आहे, या टॉपिकवर आपण चर्चा करत आहोत. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. तर यामध्ये शेतीच्या स्थानिकरणाचे घटक हा मुद्दा आपण चर्चा करत होतो. आज जसं उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाचे घटक असतात, त्याच पद्धतीनं कृषी स्थानिकीकरणाचे सुद्धा काही घटक असतात. कालच्या तासाला आपण कृषी स्थानिकीकरणाच्या घटकामधला पहिला हवामान, भौगोलिक घटकामधला हवामान हा घटक याच्यावरती आपण काल चर्चा केलेली आहे. तर हवामानामध्ये तापमान आणि पर्जन्यमान या दोन्ही गोष्टी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या ज्या ठिकाणी सुटेबल आहेत अशा ठिकाणी शेती केली जाते. आणि शेतीसाठी प्रामुख्याने चांगल्या हवामानाची नितांत आवश्यकता असते. साधारणपणे उष्णकटिबंधामध्ये किंवा मोसमी हवामानामध्ये शेती जी आहे त्या शेतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं हवामान हा एक शेतीच्या स्थानिकीकरणाचा किंवा शेती ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणीवरती या हवामानाचा परिणाम होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा मी सांगितलं होतं की तुम्हाला सॉइल म्हणजे मृदा. तर मृदा हा सुद्धा एक कृषी स्थानिकीकरणावर प्रभाव टाकणारा किंवा परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून याकडे सुद्धा पाहिलं जातं. हा दुसऱ्या क्रमांकाचा एक भौगोलिक घटक आहे. मृदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये काळी मृदा आहे, जांभी मृदा आहे, तांबडी मृदा आहे, गाळाची मृदा आहे, वाळवंटी मृदा आहे. तर जास्तीत जास्त गाळाची मृदा असेल किंवा काळी मृदा असेल, या मृदेच्या ठिकाणी शेतीचा मोठ्या प्रमाणावरती विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय वाळवंटी मृदा असेल तर त्या ठिकाणी शेतीचा फारसा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा पर्वतीय मृदेमध्ये शेती जास्त डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणून शेतीच्या स्थानिकीकरणासाठी नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुपीक जमीन जर असेल तर त्या ठिकाणी शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावरती होतो हे आपल्याला माहित आहेच. आपण जवळपास सर्वजणच शेतकऱ्याची मुलं आहोत. त्यामुळे कोणत्या मृदेमध्ये शेतीचा विकास होतो हे आपल्याला माहित आहे किंवा जो आपण डेव्हलपमेंट करतो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट जे आहे ते मृदेवरती बऱ्यापैकी अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. आज मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बागायती पिकं घेत असलेली पाहायला मिळतात आणि हे पिकं घेत असताना सुद्धा मृदेचा विचार केला जातो की या मृदेमध्ये कोणत्या प्रकारची पिकं येऊ शकतात, त्याला अनुसरून पिकं घेतली जातात. आता तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की अगदी मानवी संस्कृतीचा विकास सुद्धा नद्यांच्या खोऱ्यामध्ये झालेला पाहायला मिळतो आणि अगदी प्राचीन काळापासून शेती जी आहे ही नद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी मानवी संस्कृतीचा सुद्धा उगम आणि विकास झालेला आहे. आज गंगेचा खोऱ्यामध्ये किंवा गंगा सिंधू या नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा त्रिभुज प्रदेशामध्ये वगैरे गंगेच्या मोठ्या प्रमाणावरती शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. जे काही नद्यांची खोरी जी आहे त्या खोऱ्यामध्ये शेती चांगल्या प्रकारे डेव्हलप होते, कारण का त्या ठिकाणी मृदा जी आहे ती गाळाची मृदा असते आणि सुपीक मृदा असते, म्हणून त्या ठिकाणी शेती होते. त्यानंतर भौगोलिक घटक जो आहे तिसरा, तो आहे टोपोग्राफी. आता टोपोग्राफी म्हणजे भूरचना, भूपृष्ठ रचना. तर भूपृष्ठ रचनेचा सुद्धा शेतीवरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पडत असले आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की जे पर्वत, पठार आणि मैदान हे एक प्राकृतिक भूरचनेमधील हे महत्वाचे तिन्ही भूरूप आहेत. आता पर्वतीय प्रदेश असेल तर त्या ठिकाणी शेतीचा फारसा विकास होत नाही. पठारी भाग असेल त्यामध्ये थोडासा शेतीचा विकास होऊ शकतो आणि याशिवाय मैदानी प्रदेशामध्ये जास्तीत जास्त शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो.
म्हणून शेतीच्या स्थानिकीकरणासाठी प्रामुख्याने भूरचना हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे आणि याचा प्रभाव पडतो. आज देशामध्ये असणारे किंवा जगामध्ये असणारे जे काही पर्वतीय प्रदेश जे आहेत, या ठिकाणी शेतीचा फारसा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. कारण का हे पर्वतीय प्रदेश किंवा डोंगराळ प्रदेश जे आहेत या ठिकाणची मृदा जी आहे किंवा या ठिकाणचं हवामान जे आहे हे पिकांना सुटेबल नसतं. म्हणून या ठिकाणी शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. परंतु जे पठारी प्रदेश आहेत किंवा मैदानी प्रदेश आहेत, अशा ठिकाणी शेतीचा विकास होतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बागायती पिकं, त्याचबरोबर अन्नधान्याची पिकं, अशी ही वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. म्हणून भूपृष्ठ रचना हे सुद्धा एक शेतीच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. म्हणून भौगोलिक घटक जे आहेत, कृषी स्थानिकीकरणाचे भौगोलिक घटक तुम्ही नोट डाउन करत चला, मी सांगतोय ते. पहिला आहे हवामान, दुसरा आहे मृदा आणि तिसरा जो आहे तो टोपोग्राफी म्हणजे भूपृष्ठ रचना किंवा भूरचना म्हणलं तर हरकत नाही. तर हे तिन्ही भौगोलिक घटक जे आहेत हे याच्यावरती परिणाम करत असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो इकॉनॉमिक फॅक्टर्स. ॲग्रीकल्चर लोकेशनवरती किंवा कृषी स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक आहे तो आर्थिक घटक. आता आर्थिक घटकामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? तर यामध्ये मार्केट म्हणजे बाजारपेठ, दुसरा आहे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, तिसरा आहे लेबर आणि चौथा आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवल, म्हणजे बाजारपेठ, वाहतूक सुविधा, मजूर आणि भांडवल ह्या चार आर्थिक घटकांचा कृषी स्थानिकीकरणावर परिणाम होत असले आपल्याला पाहायला मिळतो. आता यामधला पहिला घटक आहे मार्केट. ज्या ठिकाणी मार्केटची फॅसिलिटी आहे अशा ठिकाणी कृषी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच आज मी सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. या ठिकाणी सांगोल्याला एक डाळिंबाचं मार्केट जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या शहराच्या आजूबाजूला आसपास तालुक्यामध्ये या डाळिंब या पिकाचं उत्पादन घेतलं जात असलेलं पाहायला मिळतं. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला आपलं सांगली कृषी मार्केट आहे. तर या सांगली कृषी मार्केटमध्ये आसपासच्या तालुक्यामधील लोक जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला असेल, फळं असतील किंवा इतर जे काही अन्नधान्य जे आहे किंवा व्यापारी पिकं जे आहेत या मार्केट प्लेसला घेऊन जात असतात. म्हणून तुमच्या जवळ जर मार्केट प्लेस असेल तर त्याचा कृषी व्यवसायावरती मोठा परिणाम होतो. म्हणजे वाहतुकीचा खर्च कमी येतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळत असतं. तर अशा प्रकारे एकंदरीत या याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की मार्केट प्लेस जर जवळ असेल तर तुम्हाला शेतकऱ्याला तो जास्तीत जास्त फायदा मिळतो. मग त्यामध्ये कोणतीही तुम्ही वस्तू उत्पादन घ्याल त्या उत्पादनापासून जास्तीत जास्त फायदा जो आहे तो फायदा शेतकऱ्याला मिळू शकतो. कोणतंही मार्केट असू द्या. परंतु कृषीच्या बाबतीमध्ये जर विचार केलं तर कृषी मार्केट जे आहे या ठिकाणी वेगळ्या वस्तूंचा जो काही व्यापार जो आहे तो व्यापार होत असतो. म्हणून तालुक्याच्या प्लेसला कृषी मार्केट जे आहेत आज उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी हे मार्केट उपलब्ध आहेत त्याच्या परिसरामध्ये शेतीचा विकास होतो. म्हणून शेतीच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा मार्केट किंवा बाजारपेठ ही एक महत्वाचा घटक आहे की तो परिणाम करतो. बघा, आपण एखादं उत्पादन घेतो, तुमच्या आता लक्षात येत असेल की तुम्ही शेतामध्ये जे उत्पादन घेता ते फॉर एक्झाम्पल तालुका प्लेसला जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट, आपलं उत्पादन आपण विक्रीसाठी आणत असतो. ते जर तालुका प्लेसला जर मार्केट नसतं आणि ते समजा जिल्हा प्लेसला असेल तर त्या वाहतुकीचा खर्च वाढतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेला शेती करत असताना त्याला बाजारपेठ कुठली आहे, कुठल्या बाजारपेठेमध्ये ही वस्तू विकली जाऊ शकते, हा विचार करून आज मालाचं उत्पादन आपण घेत असलेलं पाहायला मिळतं. म्हणून कृषी स्थानिकीकरणावर बाजारपेठेचा मोठा परिणाम होत असलेला दिसून येतो. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, वाहतूक व्यवस्था. आज
वाहतूक व्यवस्थेचा सुद्धा एक कृषीवरती मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो. कारण का? आपल्या शेतामध्ये ज्या वस्तूचं किंवा ज्या पिकाचं उत्पादन होतं, हे पीक बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असते. म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे ही वाहतूक व्यवस्था आहे, तो शेतकरी प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहत नाही. आणि ही वाहतूक व्यवस्था आज अमेरिकेसारख्या किंवा जपानसारख्या देशामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती ट्रक फार्मिंग चालत असलेलं पाहायला मिळतं. ट्रक फार्मिंग म्हणजे स्वतःचा माल स्वतःच्या ट्रकनं बाजारपेठेपर्यंत तो विकला जाऊ शकतो किंवा नेला जाऊ शकतो. तर हे ट्रक फार्मिंग जे आहे, आज भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी चालत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी जी ही आहे, ही एक शेतकऱ्यांना एक महत्वाची बाब असलेली आपल्याला दिसून येते. वाहतूक व्यवस्था जर नसेल, तर शेतकऱ्यांनी तयार केलेला माल तो मार्केटपर्यंत पोहोचणार कसा? तर यासाठी ट्रक फार्मिंग जे आहे, हे फॅसिलिटी महत्वाची आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. सांगोला तालुक्यामध्ये अजनाळे म्हणून एक गाव आहे. तर या गावामध्ये अ, डाळिंबाचं इतकं प्रचंड उत्पादन घेतलं जातंय, की मला वाटतंय त्या ठिकाणी अ, जास्तीत जास्त लोक स्वतःच्या गाडीमधून, स्वतःच्या ट्रकमधून हे डाळिंबाचं उत्पादन जे आहे ते मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणी एक्सपोर्ट करत असलेलं पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीची ही वाहतूक सुविधा ही कृषीच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक म्हणून याकडे सुद्धा पाहिलं जातं. आज आपल्याकडे जर वाहतूक सुविधा नसेल, तर आपला जो कच्चा माल जो आहे, ॲग्रीकल्चर माल जो आहे, हे बाजारपेठेपर्यंत आपण पोहोचवू शकत नाही. म्हणून हे पोहोचवण्यासाठी आपलं स्वतःचं वाहन असायला पाहिजे. तेव्हा आपण हा आपला शेतीतला माल आपल्या हक्कानं पाहिजे त्या वेळेला मार्केटपर्यंत आपण पोहोचवू शकतो. म्हणून शेतीवरती परिणाम करणारा बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था हे घटक तर महत्वाचे आहेतच. याचबरोबर लेबर सुद्धा महत्वाचे आहेत. आता लेबर लेबर म्हणजे मजूर. ज्या भागामध्ये स्वस्तात मजूर उपलब्ध होतात, त्या ठिकाणी मजुरांची संख्या शेतामध्ये वाढवली जाते आणि कृषी उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारे घेतलं जातं. आता मजुराशिवाय शेती होऊ शकत नाही. मग त्यामध्ये स्किलफुल मजूर आणि अनस्किल मजूर हा फरक आहे. जर एखादा मजूर असेल, तर त्याला जास्त हजेरी देऊन का होईना पण आपण आपल्या बागेचं नियोजन करायला आपण सांगत असतो. म्हणून लेबर फोर्स ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे, अशा ठिकाणी शेती केली जाते. आता तुमची शेती आहे, 100 एकर शेती आहे, परंतु शेतीमध्ये काम करायला लेबर नाही. तर त्या ठिकाणी शेतीचा विकास होत नाही किंवा शेती केली जात नाही. ती शेती पडीक असते. म्हणून शेतीचा विकास व्हायचा असेल, तर त्या शेतीमध्ये लेबर फोर्स मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असायला पाहिजे. मग हा लेबर फोर्स जो आहे, तो ज्या ठिकाणी, ज्या राज्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणावरती होत असते. तुम्ही तुमच्या घरामधलं उदाहरण घ्या. तुमच्या घरामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि एकच व्यक्ती तुमची शेतामध्ये जर काम करत असेल, तर ती शेती इफेक्टिव्ह शेती होत नाही. त्या शेतीमध्ये 5च्या 5 व्यक्तींनी जर काम केलं, तर ती शेती इफेक्टिव्ह होते आणि जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून लेबर फोर्स म्हणजे मजूर पुरवठा हा एक शेतीच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. आज पंजाबचं उदाहरण घ्या, उत्तर प्रदेशामधलं उदाहरण घ्या, तर या ठिकाणी मजुरांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावरती होतो आणि मजुरांचा पुरवठा झाल्यामुळं शेती विकास झालेला आपल्याला आजही पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट एक घटक आहे. आपण आपलाच घरचा स्वतःचा विचार करायचा. आपली 10 एकर शेती आहे. या 10 एकर शेतीमध्ये काम करणारी लोकांची संख्या किती आहे? कुटुंबामधील आपले पालकच काम करत असतात, आई-वडील. आणि हे आई-वडील किती 10 एकरांसाठी सफिशियंट नाहीयेत. त्यासाठी आपल्याला बाहेरून मजूर रोजगारानं रोजी अ, रोजच्या मजुरी ह्याच्यानुसार पैसे देऊन आपण त्यांना कामाला लावू शकतो. पण तेही मजूर उपलब्ध असायला पाहिजेत. जर मजूर उपलब्ध असेल, तर आपण रोजंदारीने त्यांना कामासाठी लावू शकतो. म्हणजे मला सांगायचं आहे, की जेव्हा मजुरांची संख्या आपण आपल्या शेतामध्ये वाढवू, त्यावेळेला पीक उत्पादन क्षमता सुद्धा वाढलेली पाहायला मिळते. कारण का? काम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय कोणतेही फळ आपल्याला मिळत नाहीये. म्हणून जास्तीत जास्त शेतीमध्ये मजुरांची आवश्यकता असते. जर मजूरच नसेल, एकटा मालक काही करू शकत नाही. एकटा मालक
फार तर अर्धा एक एकर शेती जगवू शकतो व्यवस्थितपणे. परंतु जर 10 एकरापेक्षा जास्त असेल शेती, तर तो एकटा करू शकत नाही. त्यासाठी लेबर फोर्स किंवा मजुरांची आवश्यकता असते. म्हणून शेतीच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकानंतर आर्थिक घटक जो आहे, त्यामधला लेबर फोर्स हा महत्वाचा घटक आहे. मग लेबर फोर्सच नुसता महत्वाचा आहे का? नाही. तर त्यानंतर सुद्धा एक घटक महत्वाचा आहे शेतीच्या विकासासाठी, की कॅपिटल. आता कॅपिटल म्हणजे काय? तर कॅपिटल म्हणजे भांडवल. भांडवलाशिवाय शेती होऊ शकत नाही. हे तितकंच सत्य आहे. ज्या शेतकऱ्यांच्याकडे दुय्यम 2 म्हणजे काय म्हणतो आपण त्याला साइड बिझनेस आहे. तो शेतकरी जास्तीत जास्त भांडवल शेतीला पुरवू शकतो आणि तो शेतीचा विकास करू शकतो. शेतकरी केवळ शेतातल्या पैशावरच शेती करू शकत नाही. शेतकऱ्याला इतर जर सोर्स असेल, तर तो चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. म्हणजे काय? तर इतर मार्गाने आलेले पैसे, फॉर एक्झाम्पल शेती विथ पशुपालन, शेती विथ दुकानदारी, शेती विथ प्रशासन, शेती विथ नोकरी असं जर असेल, तर तो शेतकरी त्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती भांडवलाचा पुरवठा करू शकतो. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये भांडवलाचा पुरवठा तुम्ही कराल, तेवढ्या प्रमाणामध्येच तुम्हाला उत्पादन सुद्धा मिळू शकतं. म्हणून शेतीचं उत्पादन जर वाढायचं असेल, तर भांडवलाचा पुरवठा सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्येच करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे 100 एकर शेती असते, 10 एकर शेती असते, 20 एकर शेती असते. परंतु या एवढ्या शेतीला लागणारं जे काही भांडवल जे आहे, त्या भांडवलाचा पुरवठा होत नाही. आणि ह्या भांडवलाचा पुरवठा जर करायचं म्हटलं, तर तुम्हाला इतर जोडधंदे करावे लागतात. म्हणजे शेतकऱ्यांचं एक महत्वाची बाब अशी आहे, की भांडवल पुरवठा केल्याशिवाय, शेतीमध्ये भांडवल घातल्याशिवाय शेतीचा विकास होत नाही किंवा उत्पादन मिळत नाही. आज वेगवेगळ्या प्रकारची शेती बागायती, त्यामध्ये ऊस, कापूस, तंबाखू असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, हे बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात. परंतु हे पिकं घेत असताना त्यांना भांडवलही तेवढा पैसाही खर्च करावा लागतो. जेवढा तुम्ही पैसा खर्च कराल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उत्पादन मिळत असतं. म्हणून जे गरीब शेतकरी जे आहे त्यांची शेती आज ही भांडवला अभावी फक्त उदरनिर्वाह प्रकारची शेती पाहायला मिळते. उदरनिर्वाहामध्ये फक्त अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जातं. त्या ठिकाणी व्यापारी कोणतीही पिकं घेतली जात नाहीत. म्हणून ज्या शेतकऱ्याकडे भांडवल आहे, ज्या शेतकऱ्याकडे पैसा आहे, असे शेतकरीच बागायती पिकं करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत असे शेतकऱ्याचे दोन्ही वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात. गरीब शेतकरी भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे तो फक्त अन्नधान्य किंवा इतर पिकच घेतो आणि त्यामुळं त्याची मागासलेली अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मात्र जे शेतकरी पैसेवाले आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, इतर सोर्सच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळतात, ते शेतकरी मोठ्या प्रमाणावरती बागायती पिकं घेऊ शकतात. कारण शेतीमध्ये पैसा गुंतवल्याशिवाय आपल्याला नफा मिळत नाही. म्हणून अशा पद्धतीनं आर्थिक घटकामधला भांडवल पुरवठा हा सुद्धा एक शेतीच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा महत्वाचा घटक असले आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात, आम्ही शेतकऱ्याचे आहोत. परंतु एवढं लक्षात आलं पाहिजे, की आपले पालक शेतामध्ये किती पैसे गुंतवतात आणि पैसे गुंतवल्यानंतर त्याचं किती बेनिफिट मिळतो. हा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं, की आपण एखादी बाग जर लावली, तर त्या बागेसाठी किती पैसा खर्च होतो. तर तो पैसा जर खर्च आपण त्या वेळेला जर नाही केला, तर आपला लॉस होतो. म्हणून भांडवल जेवढा असेल, पैसा जेवढा असेल, तेवढा फायद्याचा आहे. तर शेतीमध्ये पैसा गुंतवल्याशिवाय पैसा उपलब्ध होऊ शकत नाही. तर भांडवल पुरवठा हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. आता त्यानंतर शेतीच्या स्थानिकीकरणावरला तिसरा महत्वाचा घटक आहे सोशल फॅक्टर्स. आता सोशल फॅक्टर्स हे जे आहे, सोशल फॅक्टर्स म्हणजे सामाजिक घटक. आता सामाजिक घटकाचा विचार करत असताना समाजामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितले, की गरीब शेतकरी असतात, श्रीमंत शेतकरी आहे, मध्यमवर्गीय शेतकरी आहे. तसंच जे आदिवासी आहेत किंवा जे मागासलेले शेतकरी आहेत,
ते कोणत्या प्रकारची शेती करतात हा सामाजिक इश्यू आहे, की ते तुम्हाला फार तर उदरनिर्वाहक अशा पद्धतीची शेती करत असलेली पाहायला मिळतात. कारण का? त्यांची कुवत तिथपर्यंतच असते, की आता शेतीमध्ये बिया पेरायच्या आणि नंतर ते काढायला जायचं. हे आदिवासी किंवा मागासलेल्या भागामधले जे शेतकरी आहेत, ते अशा पद्धतीची शेती करत असले आपल्याला पाहायला मिळतं. आणि यातून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, की सोशल फॅक्टर्समध्ये जेव्हा आपली 10 एकर शेती असते आणि त्यावेळेला आपण आपलं पालक एक तेवढाच असतात. आपल्या पालकाला 4 जर अपत्य झाले, 4 भाऊ असतील आपल्याला, तर आपण त्या 10 एकराचे 4 हिस्से करतो. नंतर त्या 4 भावांना त्याच्यानंतर प्रत्येकाला 4-4 म्हटलं तर 16 झाले. मग ह्या 10 एकराचे 16 हिस्से झाले. ह्या 16 भावांना नंतर त्यांचे 4-4 अपत्य झाले. 16 चोक 64 झाले. 10 एकरामध्ये 64 जणांचा हिस्सा झाला आणि 64 जणांना नंतर 4-4 अपत्य झाले आणि त्यानंतर त्याची परत विभागणी झाली. तर अशा पद्धतीनं जर शेतीचं तुकडीकरण जर झालं, तर त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या शेती फायद्याची होत नाही. कारण का? जी शेतीचं तुकडीकरण होतं त्यावेळेला यांत्रिक पद्धतीनं शेती करता येत नाही आणि यांत्रिक पद्धतीनं शेती करता न आल्यामुळं त्या ठिकाणी शेतीतून उत्पादन कमी मिळतं आणि शेतकऱ्याचा लॉस होतो. म्हणून सामाजिक हा घटक आहे, की समाजामध्ये परंपरागत चालीरीती नुसार मुलगा हा वंशाचा दिवा असावा, अशी आज ही कल्पना आहे. मग आज आपल्याकडे एकच मुलगा असावा, अशी काही लोकांची कल्पना आहे. काही लोकांना वाटतं, की अनेक मुलं असावीत. मग ह्या ट्रेंडमधून प्रत्येक समाजाची, प्रत्येक माणसाची वेगवेगळी कल्पना असते आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातून ही लोकसंख्या वाढते, जमीन आहे तेवढीच राहते, जमिनीचं तुकडीकरण होतं आणि त्यामुळं शेतीचा विकास होत नाही. शेती मागासलेली बनते. शेतीतून आर्थिक उत्पादन अतिशय कमी मिळतं. हा सामाजिक घटक आहे. सामाजिक परिणाम हा शेतीच्या स्थानिकीकरणावर होतो हे डेफिनेट खरं आहे. तुम्ही आसाम, मणिपूर, नागालँड या राज्यामध्ये जर बघितलं, तर झुमिंग कल्टिव्हेशन जे आहे त्याला शिफ्टिंग कल्टिव्हेशन म्हटलं जातं. स्थलांतरित शेती हे मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि हे लोक शेतामध्ये काय भांडवल घालतात किंवा काय खर्च करतात, त्यांना कुठली मार्केट आलंय, तर हे फक्त झाडं तोडायची, झाडं तोडल्यानंतर ती जी राख निर्माण होते त्या राखेमध्येच काहीतरी अन्नधान्याची पिकं घ्यायची आणि त्यानंतर ते ज्यावेळेला नापीक होतं 2-3 वर्षानंतर दुसऱ्या ठिकाणी जायचं, जंगल जाळायचं आणि त्या ठिकाणी परत शेती करायची. अशी आदिवासी मागासलेल्या लोकांची स्थिती पाहायला मिळते. म्हणून हे सामाजिक एक परिणाम जो आहे किंवा सामाजिक घटक जो आहे, याचा शेतीच्या स्थानिकीकरणावर परिणाम झालेला आपल्याला निश्चितपणाने दिसून येतो. आज तुम्ही विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जर बघितलं, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा शेती क्षेत्र तुम्हाला तिकडे जास्त पाहायला मिळतं. परंतु ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेले आपल्याला पाहायला मिळते. कारण का? शेतकरी त्या ठिकाणचे गरीब आहेत, लोकांच्याकडे भांडवलाचा अभाव आहे, मार्केट प्लेसचा अभाव आहे. यामुळं त्या ठिकाणी शेतीचा फारसा विकास झालेला तुम्हाला दिसत नाही. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मार्केट प्लेसेस आहेत आणि लोकांच्याकडे पैसा आहे, भांडवल पुरवठा करू शकतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती बागायती पिकं जी आहेत, ती बागायती पिकं घेतली जात असले आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे हा सामाजिक घटक सुद्धा शेतीच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. आपल्याला माहीत आहे शेतकरी केव्हा सुखी होतो? शेतकऱ्याला जर जास्तीत जास्त नफा मिळाला, तर शेतकरी हा सुखी होतो आणि शेतकरी सुखी होण्यासाठी भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय या घटक जे आहेत त्याला कम्फर्टेबल, सुटेबल जर असतील, तरच शेतकरी हा बेनिफिटमध्ये किंवा फायद्यामध्ये राहू शकतो. अन्यथा शेतकऱ्यांचं केव्हा नुकसान होईल हे सांगू शकत नाही आपण. तर अशा प्रकारे सामाजिक घटकाचा परिणाम होतो. त्यानंतर पॉलिटिकल फॅक्टर्स म्हणजे राजकीय घटक. आता कृषी धोरण त्या देशाचं काय आहे, त्याच्यावरती त्या शेतकऱ्याच्या शेतीचा विकास अवलंबून असतो. आता चायनासारखा जर देश बघितला, तर ते संपूर्ण शेती गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये असलेली पाहायला मिळते आणि गव्हर्नमेंटचा ताबा त्या शेतीवरती आहे. ते नियोजन गव्हर्नमेंट करतं. म्हणजेच प्रत्येक देशाची
हे जे काही राजकीय धोरण जे आहे हे वेगवेगळं असलेलं पाहायला मिळतं. आज आपल्याकडे सुद्धा मार्केट धोरण जे आहे हे शासनाचं वेगळं आहे. तुम्हाला माहीत असेल की पंजाबमधील शेतकरी कितीतरी महिने आंदोलन करत होते. तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही राजकीय कायदे, राजकीय धोरणे जे आहेत, हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत का तोटेचे आहेत, याच्यावरती सुद्धा शेतीचा बऱ्यापैकी विकास अवलंबून असतो. म्हणून बऱ्याच वेळेला शेतीचं धोरण कशा पद्धतीचं अवलंबलं जाते त्या सरकारनं, त्याच्यावरती शेतीचा विकास अवलंबून असतो. म्हणून राजकीय घटक जो आहे, हा एक महत्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. तर याच्यावरती आपण नंतर थोडीशी चर्चा करूया. लिंक संपत आलेले आहे. हे काही सेकंदामध्ये आपली लिंक संपणार आहे. त्यामुळे मी लेक्चर इथं थांबवतोय. राहिलेल्या भागावरती आपण नंतर चर्चा करू.